सर्वप्रथम तर कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही जर ही हेअरस्टाईल बघताय आणि अशीच्या अशी हेअरस्टाईल तुम्ही जर ट्राय केली तर तुम्ही आणि तुमची ब्राईड एवढी जास्त खुश होणार आहे की ती तुमच्या प्रेमातच पडेल. चला बघूयात हा जो मेसी खोपा आहे, स्पेशली नऊवारवर जो घालतात, तो कसा तयार करायचा. अच्छा, हा फक्त खोपा म्हणूनच यूज होईल असं नाही आहे. ह्याला तुम्ही ॲज अ लाँग बन, मेसी बन म्हणूनही करू शकता. इथे क्राऊन एरियावर जो आपण उंचवटा घेतो आहे तो ऑप्शनल आहे. हे तुमच्या ब्राईडच्या लुकवर डिपेंड करेल, तिच्या काय इच्छा आहे तिच्या मेकअपबद्दल आणि हेअरस्टाईलबद्दल ह्याच्यावर डिपेंड करेल. तर आपण इथे एक स्टफ वापरला आहे. बॅककोम करतो आहे छोटे छोटे पार्ट घेऊन आणि ते सगळे त्या स्टफिंगवर टाकतो आहे. त्यानंतर एक प्लेन सेक्शन घेणार आहोत आणि तो ह्या सगळ्या बॅककोमिंगच्या याच्यावर टाकणार. त्यामुळे काय होतं की आपोआपच तुमचा जो मेसीनेस आहे, जो तुटके केस आहेत, ते ओपन होत नाहीत, ते पॅक होतात. तर अशा प्रकारे छोटे छोटे सेक्शन आपण घेत कोम करत इथे एक उंचवटा क्रिएट केला आहे. बघा, अशा प्रकारे हलका कोम वापरायचा आहे. कोम असा पूर्ण आतमध्ये नाही घालायचा, जसं आपण भांग पाडताना कंगवा आतमध्ये घालतो ना व्यवस्थित, तसं नाही, हलक्या हाताने करायचं आहे. आणि याला पिना लावून घ्यायच्या आहेत, पक्क्या पिना. थोड्या जवळ लावायच्या, कारण जर काही हात लागला, झटका बसला तुमच्या त्या पफला, तर जे काही आतमध्ये आपण स्टफिंग टाकलं आहे ते हलेल. त्यामुळे त्याच्या जवळ पिना लावायच्या. जवळपास 3 ते 4 पिनांमध्ये हे छानपैकी पॅक होतं. क्रॉस 2 पिना लावल्यात मी आणि ह्याला पॅक करण्यासाठी तिसरी एक पिन बस, आणि आपलं छान काम होतं. आता आपल्याला समोर एक मेसी लुक द्यायचा आहे. तर छोटे छोटे सेक्शन घेत आपण जस्ट ट्विस्ट करतो आहे आणि पुढे पण आपण जेव्हा ह्याचे जे उरलेले केस आहेत ते सुद्धा आपण याच प्रकारे छोटे छोटे बटा घ्यायच्या, त्यांना ट्विस्ट करायचं, एकमेकांवर ओव्हरलॅप करायचं. ह्याचा इतका सुंदर लुक येतो, म्हणजे इतकीच जास्त सोपी आहे ही हेअरस्टाईल की ह्याच्यासाठी शिकणं असं काही लागत नाही. तुमचं पार्लरचंच शिक्षण असलं पाहिजे असं काही नाही आहे. पर्सनलसाठी सुद्धा आपण हे करू शकतो. याने आपल्याला एक मेसी लुक क्रिएट होईल. बऱ्याच जणींना आजकाल एक असा बांधलेला प्लेन असा लुक नको असतो. तुम्ही काय केलं हे कळायला नको, पण लुक छान दिसायला हवा. तर ही हेअरस्टाईल अशा वेळेस नक्कीच खूप सुंदर दिसेल. बघा, अशा प्रकारे थोडे केस आपण जेवढे शक्य आहे तेवढेच आपण एकत्र घेतो आणि त्यांना पिना लावून घेतो. जर तुम्हाला अशा प्रकारे कोणाचा सपोर्ट मिळत असेल तर काय होतं, पिना जास्त लावल्या ना की त्या खूप दिसतात आणि त्यांना परत एकदा लपवणं हे एक वेगळा टास्क असतो. तर सेक्शन पिन लावून घ्यायची, कोणी तुमच्या हेल्पला असेल तर त्यांची हेल्प घ्यायची ते पॅक पकडून ठेवण्यासाठी, आणि मग एकसाथ जितक्या मिनिमम पिनांमध्ये तुम्हाला काम करता येईल तितक्या पिनांमध्ये काम करायचं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्यांना पॅक करून घ्यायचं आहे. बघा, आता थोडे थोडे सेक्शन घेऊन जर आपण पिना लावल्या असत्या ना तर आतापर्यंत अनेक पिना आपल्याला वापराव्या लागल्या असत्या, ज्या की परत एकदा आपल्याला हाईड करणंही प्रॉब्लेम झाला असता. आणि जर आपल्याला परवडायलाही हवं ना हे सगळं, तर आपण पिना लावून घेतल्या आहेत आणि आता ह्यांचे फ्लिक्स होते, छोटे छोटे केस होते. तर अशासाठी आपण पिन नाही, पण छोट्या बॉब पिन असतात, पातळ बॉब पिन, त्या, किंवा जर नसतील तुमच्याकडे तर पिननी पण काम होऊन जाईल. तर अशा प्रकारे पिन अशी लावतो आहे आपण आतमधल्या साईडला. बघा, आपण ती पिन तुम्हाला वरतून कुठेही दिसणार नाही आहे की आडवी पिन दिसते आहे, असं होणार नाही आहे. तर हे जे छोटे छोटे केस आहेत ह्यांना पण त्या त्या जागेवर ट्विस्ट करायचं आणि एक छोटी पिन घेऊन अशा प्रकारे ती आतमध्ये टाकायची, जेणेकरून ती दिसणार नाही. हा झाला आहे आपला फ्रंट लुक तयार. आता बॅक साईडला
आपल्याला एक केसांचा व्हॉल्यूम बघता, लेंथ बघता, कशा प्रकारे घेता येईल, म्हणजे हे एक व्हेरिएशन आहे. आपल्याला काय काय करता येऊ शकतं, कशा प्रकारे ट्विस्ट घेऊ शकतो. ह्या एकाच हेअरस्टाईलमध्ये अनेक प्रकारे ट्विस्ट घेतलेत मी, तिथला व्हॉल्यूम बघून किंवा तिथे कसं मला त्याला कवर करता येईल असं बघून. तर हे जे वरचे केस होते ना, इथे एक मी ट्विस्ट घेतला, बघितलाच तुम्ही कसा घेतला आहे तो. आणि पिनाही कुठेच तुम्हाला विजिबल होणार नाही आहेत, सगळे आतमध्ये पिना चालल्या आहेत. पिना कशा लावते ह्याच्याकडे खरंच लक्ष द्या. सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे माझी हेअरस्टाईल कधीही निघत नाही, पडत नाही. कितीही ब्राईड नाचली वगैरे काहीही झालं तरी हेअरस्टाईल लूज झाली आहे, सुटली आहे, केस निघालेत असं होत नाही. ज्याचं कारण आहे पिना लावण्याची स्टाईल. पिना खूप न दिसता त्या जर पक्क्या लावल्या, कमी पिनांमध्ये जर काम केलं तर आपण ते कवर करू शकतो. आता अशा प्रकारे आपण बॅक हेअरस्टाईलला सुरुवात केली आहे. आणि ज्या पिना आहेत, आता बघा, मला वरचं जे आपण सुंदरसा त्याला तो अर्धचंद्र लावला आहे ना, ते लपवण्यासाठी मला पिना लावावे लागले, ते पक्क करण्यासाठी मला पिना लावावे लागले. आणि आता त्या पिना लपवण्यासाठी मला वरती एक ट्विस्ट घ्यावा लागला. पण इथल्या पिना मात्र मी फार दिसू देणार नाही. अशा प्रकारे वरती अर्धचंद्र लावण्यासाठी मला जे पिना लावाव्या लागल्या होत्या त्या पॅक झालेल्या आहेत. आता या साईडने मी केस घेतले होते, त्याच्या अपोजिट साईडने केस घेते आहे. बघूयात इथे आता काय करता येईल आपल्याला. तर थोडं चेक करून घेते आहे मी की कसं मला केलं तर ते छान दिसणार आहे. तर अशा प्रकारे एक ट्विस्ट टाकला, त्याला ओव्हरलॅप करून बघितलं, पण कसं छान दिसतं त्यानुसार मी म्हटलं तुम्हाला तुम्ही व्हेरिएशन करू शकता. कारण इथे काही अशी एकानंतर एक पर्टिक्युलर स्टेप नाही आहे. आपल्याला फक्त एक लांब असा खोप्यासारखा लूक द्यायचा आहे. प्लस ती वेणी नसली पाहिजे. खोपा स्पेशली वेणी असते, तर ती वेणी नसली पाहिजे, काहीतरी वेगळं आणि सुंदर. बरं, ह्यांचे केस स्ट्रेट होते, पातळ होते, त्यासाठी मी संपूर्ण केसांना क्रिम्पिंग करून घेतली आहे. क्रिम्पर मी आयकॉनिक्सचं वापरते, जे की मायक्रो क्रिम्पर आहे, ज्याचं असं टेक्स्चर खूप जास्त दिसून येत नाही. नंतर जेव्हा आपण शाईन स्प्रे करतो तेव्हा टेक्स्चर बऱ्यापैकी हाईड होतं. तर आता इथे पिना लागणार नाही, एक जो वरती पफिनेस आला आहे तो येणार नाही, त्यासाठी इथे आपण एक्सटेन्शन लावून घेतलं आहे. आपला जो डोनट असतो तो लावून घेतला आहे पोनी टाकून, डोनटला पॅक केलं आहे. खूप जणं काय करतात की डोनट लावल्यानंतर त्याला पॅक करत नाही आणि मग तो बन असा खाली घसरतो. तर डोनटला कायम छानपैकी पॅक करावं. पूर्ण डोनट घेतलेला नाही आहे, त्या डोनटला कट केलं आहे मी. मोस्टली डोनटचे 2 ते 3 भाग करून ठेवते, कारण एक अख्खा डोनट ना खूप असा बाहेर काढतो तुमच्या हेअरस्टाईलला, जरा विचित्रच दिसतो तो, असं माझं पर्सनल मत आहे. तर हे बघा, आता ह्या डोनटला आपल्याला पॅक करायचं आहे. आपल्याला एक उभी हेअरस्टाईल हवी आहे, खोप्यासारखी हेअरस्टाईल हवी आहे. त्यासाठी काय आपल्याला करता येईल, किती आपल्याकडे केस आहेत, काय आपल्याला हाईड करायचं आहे, कसं करायचं आहे, पिना फार दिसता कामा नये, हेअरस्टाईल सुंदर दिसायला हवी आहे, हा सगळा विचार करून आपल्याला ट्विस्ट करायचं आहे का आपल्याला गाठ पाडायची आहे. अच्छा, हेअरस्टाईलची गाठ जी असते ना ती निघून जाते, माहिती तुम्हाला, ती पटकन निघते. हे बघा, ह्याला जर का मी अशी गाठ पाडली असती ना तर ती खूप लवकर निघते. एक हेअरस्टाईल आहे जी आपण स्पेशली आपण पोनी टाकतो आणि छोट्या छोट्या बटा घेऊन त्यांची गाठ पाडत जातो आणि पूर्ण हेअरस्टाईल पॅक करतो. इतका अप्रतिम तो बन तयार होतो, मेसी बन. खूप सोपाही असतो. जसं मी म्हटलं की मी ट्राय करत ही हेअरस्टाईल केली आहे. तर आताही मी थोडं ट्राय करून बघितलं की मी ह्याचा गॅप कसा भरू शकते, किंवा मी आता ह्या बटा ज्या आहेत त्या कुठे ठेवू शकते. तर अशा प्रकारे त्याच्या साईडच्या बटांना आपण घेतलं आहे. पिना लावताना बघा, मी पिन मोस्टली बॉपिन यूज करते, यू पिन थोडी कमी यूज करते, कारण यू पिना बऱ्याचदा निघण्याची शक्यता असते. बॉपिन अडकतात व्यवस्थित चांगल्या, आणि आतमधल्या साईडला आपण त्या लावतो आहे. जशा आपण यू पिन्स लावतो ना तशाच टाईपनी आपण इथे बॉपिन लावतो आहे.
जेणेकरून पिना दिसत नाही आणि पक्क्या बसतात हेअरस्टाईल. तुमच्या हेअरस्टाईल जर सुटत असतील तर त्या करत राहा. थोडं आपलं आपण डोकं लावावं की कशाप्रकारे मी पिन लावते आहे. बरं, सगळ्यात मुख्य गोष्ट काय ना, मला जेव्हा पिन लावते, यू पिन लावू देत का बॉब पिन लावू देत, पिन लावतानाच लक्षात येतं की ही पिन आहे ना निघणार आहे नंतर, ती जराशी लूज वाटते हाताला. माझ्याच हाताला लक्षात येतं की ही पिन मला लूज वाटते, मग मी अजून एक्स्ट्रा पिन घेते किंवा ती पिन काढून परत एकदा लावते. तर काही नाही, ट्रायल अँड एरर आहे ही हेअरस्टाईल. म्हणजे एक डेमो मी दाखवते आहे फक्त. इथे मोठी बड घेण्याऐवजी मी छोटी बड घेणं पसंत केलं. त्याला ट्विस्ट केलं आणि त्याला आता व्यवस्थित शेप देत देत आपण करतो आहे. या अशा हेअरस्टाईल जर का छोटं होत असेल ते ना, म्हणजे ती जागा ट्विस्ट केल्यामुळे ते जर छोटी होत असेल, एकतर बट छोटी होती, पातळ होती, त्यानंतर तिचा जो ट्विस्ट मी केला तो छोटा होता. आता हिला आपण पसरवून पॅक करतो आहे जेणेकरून तिथे ती जागा भरून काढेल. हे जे तुटकी केस आहेत किंवा लेअर कटचे केस आहेत हे निघणारच, यांना आपण काही करू शकत नाही. जर का आपण ह्याला प्रॉपर मूज लावलं, स्प्रे करत करत ह्याला आपण काम केलं तर बऱ्यापैकी फरक पडेल. पण प्रत्येक वेळी प्रत्येक क्लायंट एवढे पैसे देत नाही की मी त्याला ऑसिसचा स्प्रे करेल, त्याला मूज लावेल. बरं, माझ्यावर तेवढा वेळही नसतो. क्लायंट आपल्याला इतका कमी वेळ देतो ना, जरी वेळ आपल्याला ते म्हटले की तुम्हाला 2-2.5 तास आहेत मेकअप हेअरस्टाईल करायला, तरी तेवढा वेळ मिळत नाही. बरं, एखाद्याने दिला तरी त्याच्यामध्ये कामं एवढी जास्त असतात. कधी त्यांचं स्किन प्रिपरेशन करावं लागतं, कधी त्यांना नेल आर्ट करून द्यावं लागतं त्याच वेळामध्ये. अनेक गोष्टी असतात. कधी त्यांची ज्वेलरी तुटलेली असते ती नीट करावी लागते, कधी तर त्यांचा ड्रेस फाटतो किंवा लूज होतो. काही ना काहीतरी एक्स्ट्रा कामंही असतात, आपल्याला वेळ कमी मिळतो. त्यामुळे एकतर पैसे कमी किंवा वेळ कमी, यामुळे अनेक गोष्टी वापरायच्या मी टाळते. तरीसुद्धा यानंतर आपण जेव्हा शाईन स्प्रे करू किंवा हार्ड स्प्रे करू आणि हाताने हे केस थोडे हलके हलके बसवू, तेव्हा अगदी फिनिशिंगमध्ये लूक येतो. आता ह्या खालच्या केसांना रबर लावण्याचं कारण इथे पिनं लागणं थोडं अवघड आहे. त्यासाठी इथे एक बेस तयार होऊन जाईल जर आपण इथे रबर लावून घेतलं तर. जे केस आपले उरलेत त्यांच्यासाठी पिना लागण्यासाठी स्पेशली आपण इथे रबर लावून घेतलं आहे. आता याला एक ट्विस्ट केला आहे जेणेकरून हा बेस अजून पक्का होईल. रबर सुटण्याचे, लूज होण्याचे चान्सेस कमी होतील. तर हा असा एक ट्विस्ट करून घेतला आहे आणि सेम आपल्याला ह्याला कंटिन्यू करत जायचं आहे. वरतून आपण खालपर्यंत उभ्या याच्यामध्ये ही हेअरस्टाईल केली आहे, एक शेप क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला काय करता येईल, किती केस आहेत त्यानुसार आपण ठरवूयात आणि आपली हेअरस्टाईल इथे एंड करूयात. मला खोपा करायचा होता, एवढंच काय ते डोक्यात होतं. टिपिकल करायचा नव्हता, हेही मी ठरवलेलं होतं. त्यासाठी काहीतरी एक विचार करत करत ही हेअरस्टाईल क्रिएट झाली आहे. ती तुम्हाला कळली पण आहे की मी कुठे बघून किंवा ठरवून ही हेअरस्टाईल केली नाही आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. क्लायंटच्या व्हॉल्यूमवर आणि लेंथवर काय करायचं आहे हे ठरवू शकता. मी ह्याच्यामध्ये कधी ट्विस्ट टाकला आहे, कधी गाठ पाडली आहे, कधी राऊंड राऊंड केलं आहे, कधी एकच बट घेतली, कधी 2 बटांना ट्विस्ट केलं आहे. मला जसं त्याला मेसी लूक देता येईल तसं मी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला एकसंध काही हवं असेल तर एकसंध ट्राय करू शकता. बस हेअरस्टाईल पॅक असायला हवी, सुटायला नको आणि सुंदर दिसायला हवी. मुख्य तर कसा वाटतोय तुम्हाला हा लूक सांगा बरं. किती सुंदर असा हा खोपा तयार झाला आहे. याला बन म्हणून पण आपण प्रेझेंट करू शकतो. म्हणजे मी नऊवार घातली आहे, मला खोप्याचा लूक क्रिएट करायचा होता, पण एक मेसी बनही असं आपण करू शकतो, हो की नाही. चला तर मग मला कमेंट करा आणि नक्की सांगा, नक्की ट्राय करा ही सुंदरशी हेअरस्टाईल. थँक्यू.